गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. आता जर आपण US मार्केट शुक्रवारी रात्री जर पाहिलं, आपलं मार्केट बंद झाल्यानंतर, तर तिथे US मार्केट पुन्हा एकदा पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे. तर आता एवढं पॉझिटिव्ह क्लोज होण्यामागे रिझन काय ते जाणून घ्या. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे आलेला जे काही नॉन फार्म पेरोल डेटा आहे तो म्हणजेच US मध्ये शुक्रवारी जॉब्स डेटा आलेला आहे. तर त्यातले काही डेटा मिक्स आहेत, परंतु जो सगळ्यात महत्त्वाचा डेटा असतो नॉन फार्म पेरोल डेटा म्हणजे किती नवीन जॉब्स ॲडिशन झाले US मध्ये लास्ट मंथमध्ये, तर तो डेटा एक्सपेक्टेशनपेक्षा चांगला आलेला आहे. ओके, त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की तिथे जे काय म्हटलं जात आहे की रिसेशन येईल वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी, तर ते काही फार एक्झॅक्ट होईल असं वाटत नाही. ओके, त्यामुळे US मार्केटनं तिथं पॉझिटिव्ह रिॲक्ट केलं आणि पूर्ण आठवडाभरच त्यांचं मार्केट पॉझिटिव्ह राहिलेलं होतं. त्यामुळे आता USचे जे फ्युचर्स आहेत तर ते थोडेसे लोअर ट्रेड करतायत जस्ट फॉर द प्रॉफिट बुकिंग. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता येणाऱ्या आठवड्यामध्ये फेड चेअरमॅनची मीटिंग आहे. ओके, मग साहजिकच आहे त्याला फॅक्टर इन करण्याचा प्रयत्न आता केला जाईल ह्या आठवड्यामध्ये 2-3 दिवसात. त्यामुळे तिथे थोडंसं वोलाटाईल राहणं मार्केट आणि वर खाली थोडंसं जिटरनेस येणं मार्केटमध्ये कॉमन आहे, स्वाभाविक आहे. जर आता आपण एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली काही एशियन मार्केट्स बंद आहेत. चायनाचं आहे, हाँगकाँगचं आहे, तायवानचं आहे, बंद आहे. तर मग आता त्यामुळे ग्लोबल क्यूज जर आपण पाहिले तर मोस्टली US कडनं येत आहेत, युरोपकडनं येत आहेत, जे पॉझिटिव्ह आहेत. आता शुक्रवारी आपले जे मार्केट आहे तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की एकदम जिटरनेस आहे मार्केटमध्ये, वर खाली. आणि जर सुट्टी असेल शनिवार रविवारसारखी तर साहजिकच आहे त्याच्यामध्ये ट्रेडर्स जास्त काही पोझिशन कॅरी आउट करून घेऊन जात नाहीत, कारण आपलं लोकल क्यू म्हणजेच इंडिया पाकिस्तानचं रिटॅलिएशन कधीही होऊ शकतं, युद्ध कधीही होऊ शकतं अशी परिस्थिती असल्यामुळे. परंतु आपण जर FIS-DIचा डेटा जर पाहिला शुक्रवारचा तर तोही चांगला आहे. FISनं साधारण 2,700 कोटींचं बाईंग केलं आहे आणि DISनं सुद्धा 3,200 कोटींचं बाईंगच केलं आहे. म्हणजे नेट टू नेट जी फिगर आहे ती इन्स्टिट्यूशनल फिगर पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आपण जर पार्टिसिपंट वाईज डेटा जर पाहिला तर DIS जे आहेत फॉरेन इन्स्टिट्यूशन वगैरे, तर ते सगळे पॉझिटिव्ह साईडला आहेत आणि रिटेलर निगेटिव्ह साईडला आहेत. म्हणजे जर मार्केट पडलं तर रिटेलर्सना प्रॉफिट होईल आणि मार्केट जर वर गेलं तर जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना प्रॉफिट होईल. त्यामुळे आता पाहावं लागेल की कोण मार्केटमध्ये खरं ठरतंय ते. आता जर आपण विक्स पाहिला तर विक्स हळूहळू डाऊन होतोय, म्हणजेच काय की ते क्लिअर साईन आहे की इंडिया पाकिस्तानचं फुल स्केल वॉर होऊ शकत नाही, हे त्याचं एक सिम्बॉल आहे, हे लक्षात ठेवा. आता होऊच शकत नाही असं कोणीही सांगू शकत नाही, परंतु मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन जी गॅदर होते त्याच्यावरनं असं दिसतंय. आता जर आपण शनिवार रविवारमध्ये जर पाहिलं तर कुठलंही एक्स्कलेशन झालेलं नाही आहे इंडिया पाकिस्तान वॉरमध्ये. त्यामुळे आज मार्केट जे आहे तर ते गॅप अप ओपनिंग दाखवते अराउंड 100 पॉईंटच्या आसपास. 100 पॉईंट काही फार नाही आहेत, विच इज ओके. आणि मोस्ट ऑफ द टाईम आता हे 100 पॉईंट सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, कारण शनिवार रविवारमध्ये ग्लोबल क्यूज चांगले आहेत, परंतु लोकल क्यूज जे आहेत तर ते थोडेसे टेन्शनवाले आहेत, परंतु एक्स्कलेशन न झाल्यामुळे हे सस्टेन होऊ शकतं. आता आपल्याकडे जर आपण पाहिलं तर शनिवार रविवारमध्ये SBI आणि कोटक बँक यांचे रिझल्ट आलेले आहेत. तर SBIचा रिझल्ट चांगला आलेला आहे, परंतु कोटक बँकचा रिझल्ट एक्सपेक्टेशनपेक्षा थोडासा खराब आलेला आहे. म्हणजेच काय, आज हे बँकिंग स्टॉक्स जे आहेत तर हे ह्याच्यामध्ये राहतील, फोकसमध्ये राहतील. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ओपेकची मीटिंग झाली आणि ओपेकमध्ये ज्या ओपेक कंट्रीज आहेत तर त्यांनी ऑइलचं प्रोडक्शन वाढवण्याचं ठरवलं आहे. याचा इम्पॅक्ट आपल्याला क्रूड ऑइलवरती देखील पाहायला मिळेल. क्रूड ऑइल डाऊन होईल आणि याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पेंट कंपन्यांमध्ये पाहायला मिळेल आणि थोडासा नेगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला रिलायन्स किंवा ज्या पेट्रोलियम कंपनीज आहेत त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. जर आता आपण सगळं जर पाहिलं तर एकंदर सगळं परिस्थिती जी आहे ती अंडर कंट्रोल आहे, परंतु इंडिया पाकिस्तानचं जे टेन्शन आहे तर ते येणाऱ्या 1-2 आठवड्यापर्यंत नॉर्मलाइज व्हायला थोडंसं त्याला वेळ लागणार आहे. परंतु मार्केट सध्या जर डेटा आपण पाहिला तर पॉझिटिव्हच आहे.
जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने पाहिलं तर 24,200च्या स्ट्राईक प्राईजवरती खूप जास्त पुट रायटिंग झालेलं आहे आणि फॉलोड बाय 24,000. त्यानंतर हायर साईडला जर आपण पाहिलं तर 24,500 आहेत, त्यानंतर 24,800 आणि 25,000 या ठिकाणी कॉल रायटिंग आपल्याला जास्त पाहायला मिळते. परंतु शुक्रवारी काही समजलंच नाही की मार्केट सुरू झाल्यानंतर अचानक एवढं वरती काय गेलं होतं, त्याच्याबद्दलचं कुठलंही लॉजिक काही समजत नाही आहे. परंतु कधीकधी असं होत असतं. परंतु आपण पाहिलं तर तिथनं पुन्हा मार्केट खाली चालू होतं मोठ्या प्रमाणामध्ये. आणि यामध्येच आपण पाहू शकतो की इन्स्टिट्यूशन कशा पद्धतीनं काम करत असतात, तर ते असंच असतं एकदम जिटरी. कारण त्यांच्याकडे फार पैसे असतात, त्यामुळे ते एकदम पैसे इम्पोज करत असल्यामुळे हे अशा पद्धतीचं व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये क्रिएट होत असते. आत्ता ह्या आठवड्यामध्ये आपलं जे मार्केट आहे तर ते येणाऱ्या फेडची जी मीटिंग आहे तर त्याला रिॲक्ट करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस व्हा. परंतु मार्केट सध्या आपण काय म्हणतो की बुलिश झोनमध्येच आहे आणि 50 डे मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे तर ते गोल्डन क्रॉसओव्हर करते. म्हणजे 1-2 दिवस जरी मार्केट ह्या रेंजमध्ये राहून थोडं वरती जाण्याचा जरी मार्केटनं प्रयत्न केला तरीसुद्धा तो गोल्डन क्रॉसओव्हर पूर्ण होईल आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला त्यानंतर पाहायला भेटेल आणि मार्केट थोडंसं शूटअप व्हायला मदत होईल. म्हणजेच काय की मूव्हिंग ॲव्हरेजेस जे आहेत, म्हणजे थोडक्यात मार्केटमध्ये पार्टिसिपंट जे येत आहेत तर ते बाईंग साईडला जास्त इम्पोज करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा फोर्स आपल्याला एकंदर दिसून येतो आहे. आय होप सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.